मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ यांनी पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केले. पंतोजी शाळेमध्ये ते होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. 14 वर्षे मुख्याध्यापकाचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर सुभेदार म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होते, कारण महूला मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर म्हणून ओळखले जाई. तेथेच डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू येथे झाला. भीमाबाई यांच्या पोटी जन्म घेणारे डॉक्टर बाबासाहेब हे 14वे अपत्य होते. भीमाबाई यांचे पुढे बाबासाहेबांच्या बालपणीच निधन झाले. भीमाबाईंची समाधी सातारा येथे आहे. बाबासाहेबांचे नाव भीम असे ठेवण्यात आले होते. नंतर भीम यांचे भीमराव आणि नंतर ते लोक त्यांना बाबासाहेब असे संबोधू लागले. नंतर ते सर्वांचे बाबासाहेब झाले. या भीमाचा सांभाळ डॉक्टर आंबेडकरांच्या आत्या मीराबाई हिने केला. हा भीम बुद्धिवान व्हावा, त्याने दीनदलित समाजाचा उद्धार करावा अशी त्यांचे वडील रामजी सुभेदार यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी लहानपणीच बाळ भीम याच्यावर शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान, कठोर परिश्रम ही 5 मूल्ये रुजवली. या मूल्यांचा बाबासाहेबांनी आपल्या जीवनात अंगीकार केला आणि त्यानुसार वाटचाल केली. पुढे हा भीम देशातील दीनदलितांचा उद्धार करता भारतीय राज्यघटनेचा निर्माता ठरला. म्हणून बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला महूला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महू इथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करत असतात. महू येथे बाबासाहेबांच्या जन्मस्थळावर शासनाने यथोचित स्मारक उभे केले आहे. हे स्मारक चैतन्याचा झरा आहे. या स्मारकाच्या विकासासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने पावले उचललेली आहेत. मित्रांनो, बाबासाहेबांच्या या स्मारकाला भेट देण्यासाठी आपण महू येथे कसे जाल? मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथून 2 ते 3 तासाच्या अंतरावर, इंदोर येथून 20 किलोमीटरच्या अंतरावर महू हे गाव आहे आणि तेथेच हे स्मारक उभारण्यात आले आहे. जय भीम.